नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या BA प्रथम वर्षाच्या मराठी द्वितीय भाषा अक्षरलेणी या अभ्यासपत्रिकेतील मानसा इथे मी तुझे गीत व्हावे या वामनदादा कर्डक यांच्या लोकगीताचा अभ्यास करणार आहोत. वामनदादा कर्डक हे त्यांचं टोपण नाव आणि वामन तबाजी कर्डक हे त्यांचं पूर्ण नाव आहे. इसवी सन 1922 साली वामनदादा कर्डक यांचा जन्म दुसोडी या नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी झाला. लोककवी हे त्यांना त्यांच्या लोकगीताच्या लेखनामुळं विशेषण मिळालं. वामन कर्डक यांनी आपली उभी हयात सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या गीत लेखनामध्ये घालवलेली आहे. हे सर्व महापुरुष हे त्यांच्या जगण्याचे ऊर्जा केंद्र त्यांनी मानले होते. म्हणूनच या महामानवाचा विचार त्यांनी झोपडीमध्ये पोहोचवण्याचं महान कार्य केलेलं आहे. 1943 साली नायगाव येथे त्यांना बाबासाहेबांचं दर्शन झाले आणि त्या क्षणापासून त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या चरित्रावरती, विचारावरती आणि कार्यावरती जवळजवळ 10,000हून अधिक लोकगीते वामनदादा कर्डक यांनी लिहिलेली आहेत. वाटचाल, मोहोळ हे गीत वामनाची हे त्यांचे प्रसिद्ध गीतसंग्रह आहेत. तसेच माझ्या जीवनाचं गाणं हे त्यांचं आत्मकथनही प्रकाशित झालेलं आहे. याशिवाय अनेक चित्रपट गीतांचे लेखनही त्यांनी केलेले आहे. तसेच ते लेखन त्यांनी ध्वनिमुद्रण पण केलेले आहे. इसवी सन 1993 साली वर्धा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरी संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेलं आहे. त्यांच्या एकूण कार्याबद्दल, लेखन कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणी आज मानसा इथे मी तुझे गीत व्हावे या कवितेतून त्यांच्या लेखनाची शैली, कौशल्य, वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रस्तुत कवितेमधून कवीने मानवतेचा संदेश दिलेला आहे. माणसाने माणसाशी कसे जगावे, कसे वागावे याबद्दलच्या आपल्या ज्या भावना आहेत त्या सर्वसामान्य जनांना समजतील, उमजतील अशा भाषेमध्ये, साध्या सोप्या भाषा शैलीमध्ये त्यांनी प्रकट केलेले आहेत. वामनदादा कर्डक यांची लेखनी ही सर्वसामान्यांसाठी झटणारी होती. सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये त्यांनी जनतेच्याच भावना अभिव्यक्त केल्यामुळे त्यांची गीतं सर्वसामान्य लोकांच्या ओठावर आजही असलेली आपल्याला दिसून येतात. या देशातील सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमतेचीही मांडणी वामनदादा कर्डक यांची अत्यंत वास्तवपूर्ण मांडणी सर्वसामान्य वाचकांना, रसिकांना वास्तवाचं भान आणून देणारी आहे. प्रस्तुत कवितेतून कवी लिहितात, माणसा इथे मी तुझे गीत व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. आमचा देश अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदाय यांनी निर्माण झालेला देश आहे आणि म्हणूनच या देशामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत, अनेक प्रथा आहेत, कर्मकांड आहे आणि हजारो वर्षापासून या कर्मकांडाने इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या मुठभर स्वार्थ संधी साधू माणसांनी इथल्या बहुसंख्य लोकांना गुलाम केलेलं होतं. त्यातील काही लोकांना तर गावाच्या बाहेर ठेवलेलं होतं आणि माणसाचा माणूस पण इथल्या व्यवस्थेनं नाकारलेलं होतं.
अशा माणसासाठी वामनदादा कर्डक आपली लेखणी झिजवताना दिसून येतात. आणि म्हणूनच माणसा इथे मी तुझे गीत व्हावे, ज्या माणसाला या व्यवस्थेनं माणुसकीच नाकारलेली आहे अशा माणसाचं गीत होण्याचं काम वामन कर्डकांच्या लेखणीने केलेलं आहे. आणि हे गीत कशासाठी, तर मानव जातीचे हित व्हावे यासाठी. वामनदादा कर्डक यांची लेखणी ही जनकल्याणासाठी समर्पित केलेली आहे. आणि म्हणून सामाजिक प्रकारचं लेखन कसं असावं, चळवळीचं गीत कसं असावं, साहित्य कसं असावं याचा उत्तम नमुना म्हणून वामनदादा कर्डक यांच्या गीत रचनेकडे आपल्याला पाहावं लागतं. पुढेच्या पंक्तीमधून दादा लिहितात, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. एवढ्या जाती, एवढे धर्म, एवढे भेद आमच्या देशामध्ये निर्माण झाले होते की एक माणूस दुसऱ्याच्या सावलीचाही विंटाळ मानतो. आणि म्हणून आमचा देश दुभंगलेला देश होता, आमचा देश अखंडित देश होता. इथे माणसात माणूस नव्हता. आणि म्हणून संपत गेलेलं, नष्ट झालेलं माणुसकीचं हे नातं नव्यानं वामनदादा कर्डक यांना निर्माण करायचं आहे. आणि म्हणून ते असे गोड नाते, माणसाची असलेले गोड नाते निर्माण करण्यासाठी आणि माणसावर आलेलं संकट नष्ट करण्यासाठी त्या संकटाशी भिडतात. त्या संकटाशी भिडणारं काव्य वामन कर्डकांचं आहे. ही व्यवस्था नष्ट झाली पाहिजे यासाठी व्यवस्था परिवर्तनाची ही जी लढाई आहे त्या लढाईमध्ये आपलं हे गीत समर्पित करत असताना पुढच्या कडव्यामध्ये वामन कर्डक लिहितात, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे. भूक ही वेदना या देशामधल्या माणसांना युगानुयुगापासून छळत होती. ही भूक भागवण्यासाठी त्यांना मरणपाळा यातना सहन कराव्या लागत होता. गाडीभर लाकडं फोडावे लागत होते. सांगायला जावं लागत होता. काही लोकांना अहोरात्र कष्टात राहावे लागत होते. आणि त्याच्या बदल्यामध्ये इथल्या अस्पृश्य जमातींना, जातींना, व्यक्तींना केवळ शिळ्या भाकरींचं दान मिळत होतं, भीक मिळत होती. आणि म्हणून भूक ही वेदना या देशातल्या अस्पृश्य जातींना युगानुयुगापासून छळत होती. या व्यवस्थेचं वर्णन करताना वामनदादा लिहितात, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे. यातल्या माणसाच्या मनातल्या दुःखाच्या वेदना संपल्या पाहिजे, त्याचं दुःख नष्ट झालं पाहिजे आणि इथला माणूस सुखी झाला पाहिजे. हेच वामनदादा कर्डक यांच्या लेखणीचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ही जी विषमताधिष्ठित व्यवस्था आहे या देशामध्ये, विषमतेचं हे जे हजारो वर्षापासून चलवून आहे ते नष्ट करण्यासाठी वामनदादा कर्डक पुढे सरसावलेले आहेत. ते लिहितात, एकाने हसावे, लाखाने रडावे, जुने सारे सारे असे न उरावे. एक नवी व्यवस्था, एक नवा समाज जो की माणुसकी मूल्याने, माणुसकीने निर्माण झालेला असेल, भरलेला असेल, असा नवसमाज वामन कर्डकांना निर्माण करायचा आहे. आणि म्हणून जुने सारे सारे इथं न उरावे. जाती, पंथ, भेद, संप्रदाय, विषमता हे सगळं संपलं पाहिजे आणि एक नवीन जग निर्माण झालं पाहिजे, जे जग केवळ माणुसकीनं भरलेलं असेल, माणसाच्या संवेदनेनं भरलेलं असेल. आणि म्हणून इथे सारे सारे नवे पेरताना ही नवी व्यवस्था वामन कर्डकांना निर्माण करायची आहे. नवमूल्ये या भूमीमध्ये पेरायची आहेत, ज्या मूल्यातून फक्त माणुसकीचाच सुगंध येईल. इथे सारे सारे नवे पेरताना वामन परी मी तुझे हात व्हावे. ही नवी मूल्ये पेरण्यासाठी जे हात लागतात ते हात वामन कर्डकांच्या लेखणीने भरलेले आहेत. आणि म्हणून माणुसकी नावाची ही जी गोष्ट आहे, जी आमच्या देशातून हजारो वर्षापासून नष्ट झालेली होती, ती माणुसकी आणि माणसाशी हरवलेलं जे नातं आहे ते नातं नव्यानं पुन्हा एकदा निर्माण होण्यासाठी आणि आमच्या देशामध्ये समता प्रस्थापित होण्यासाठी,
सर्वांगीण दृष्टीची समता प्रस्थापित होण्यासाठी वामन कर्डकांनी आपली गीतरचना केलेली आहे. आणि या गीतातून माणसानं माणसाशी कसं वागलं पाहिजे, माणुसकी नावाची गोष्ट काय असते, किंवा माणसाशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत, आणि समतेवर आधारलेला समाज, बंधुत्वावर आधारलेला समाज हा कशा प्रकारे निर्माण व्हावा, याचा अत्यंत वास्तव अशा प्रकारचं चित्रण वामन कर्डकांनी साध्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. ही कविता जर आमच्या जाती व्यवस्थेने पछाडलेल्या देशामध्ये जर रुजू झाली तर या कवितेतला समाज जर निर्माण झाला तर आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा फुले या महापुरुषांनी ही मूल्ये रुजवण्यासाठी केलेले जे कार्य आहे ते कार्य आणि ती मूल्ये रुजायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून वामन कर्डकांच्या या लोकगीताचा अभ्यास या तरुण पिढीच्या समोर अत्यंत वास्तवपणे आणि वैचारिकतेच्या प्रमाणात झाला पाहिजे, जेणेकरून आमच्या तरुण पिढीला माणुसकीचं हे नातं निर्माण करण्यासाठी त्यामुळे एक बळ मिळेल अशी आशा वाटते. धन्यवाद.